नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न। शहरातील सर्व भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या ई बाईकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण। जगन्नाथ सोनवंशी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आणि 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त निमगुळ येथे करण्यात आली जनजागृती। आता बातमीपत्र विस्ताराने। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानातील राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटना तसेच समाज बांधवांतर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव केला। त्यांच्या न्यायप्रिय, दूरदर्शी आणि समाजहितैषी कार्याचा आदर्श घेऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी स्वखर्चाने राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल धनगर समाजाच्या वतीने त्यांचा घोंगडी व काठी देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्चाव, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, नगरसेविका वैभवी दुसाने, अमोल मासुळे, छोटू थोरात, निलेश नेमाने, सनी चौधरी, माजी नगरसेवक राजेश पवार, संतोष कताळ, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, प्रभावती शिंदे, डॉक्टर निशा महाजन, डॉक्टर सुशील महाजन, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते सुनील वाघ, माजी महापौर जयश्री आईराव, प्रतिभा चौधरी यांच्यासह गोपाळ माने, पंडितराव मदने, प्राध्यापक डॉक्टर संदीप खताळ, राकेश खेमनार, रमेश उघडे, अशोक गिळे, किशोर सरगर, मोहित कोळपे, विनोद शेंडगे, विनोद खेमनार, मनोज गर्दे, कैलास गर्दे, लखन गोराड, व्यंकटेश थोरात, गणेश खताळ, गोरख पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 301 जयंतीनिमित्त राजमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रथम नमस्कार करतो, यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांनी जे आदर्श देशाला घालून दिलेले आहेत त्या काळात इंजिनिअरिंग नसताना सुद्धा जे कामं, जे ब्रिजेस, जी विहिरं, जे मंदिरं त्यांनी उभारले ते आजपर्यंत कोणीच उभारू शकले नाही। अशा राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त त्यांना खूप खूप नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि धुळे शहरात डी-मार्टच्या समोर अहिल्याबाई होळकरांनी त्या काळात बांधलेली एक आश्रम आहे, त्याला निवारा म्हणू शकतो आपण। जे लोक बाहेरून यायचे, आपल्या इथं पांजरा नदी होती आणि ही नदी 12 मैल होती। पांजरा म्हणजे पांजरत होती ती नदी आणि लोक जेव्हा येत होते तर तिथं निवारा करायचे म्हणून तो निवारा त्या ठिकाणी बांधलेला आहे। त्या निवाराची पुढच्या जयंतीपर्यंत अतिशय सुंदर असं आपण जे जीर्ण झालेलं आहे त्याला व्यवस्थित करू आणि त्यांच्या धुळेकर जनतेला सर्वांना आव्हान करतो का आपल्या राजमातेने आपल्याला जे आदर्श घालून दिले त्याच्यावर सर्वांनी चालावं आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत धुळे शहरातील सर्व भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या 60 ई बाईकचे राज्याचे पणन व राष्ट्रप्रचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी अनावरण करण्यात आले। जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या इंधन संकटाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनाविषयी आवाहन केले होते। त्यानुसार महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी 60 इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या। नगरसेवकांनी सकारात्मक आणि ऐतिहासिक प्रतिसाद दिल्याने इंधन बचतीचा हा धुळे पॅटर्न देशभरात कौतुकास्पद ठरेल असा विश्वास आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केला। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत। यामुळे जगभरात इंधन पुरवठ्याचे संकट उभे राहिले असून गॅस, पेट्रोल, डिझेल आणि इंधनाचा पुरवठा साखळीत मोठा अडथळा येत आहे। या परिस्थितीत परकीय चलन साठ्यावरही ताण येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना काटकसर आणि आर्थिक स्वावलंबनासाठी 7 आवाहने केली होती। या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात भाजपच्या 60 नगरसेवकांनी इंधनाची बचत
बचत करण्यासाठी स्वखर्चाने इलेक्ट्रिक बाईक वापरण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार शनिवारी सायंकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत चेतक कंपनीच्या शोरूम मध्ये ई बाईक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, गटनेत्या किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे यांच्यासह पक्षाचे महिला, पुरुष, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. घेतलाय मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी. मला सुद्धा कुतूहल झालं की 60 नगरसेवक आमदारसह ई बाईक घेऊन प्रदूषण आणि आपल्या देशावर जगावर असलेलं संकट पेट्रोल आणि इंधनचं याला लढा देण्यासाठी देशाचे यशस्वी लोकप्रिय पंतप्रधान ज्यावेळेस भूमिका मांडतात त्या भूमिकेला एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून दिल्लीमध्ये मांडलेलं आव्हान गल्लीमध्ये इथला आमदार, इथले नगरसेवक ते स्वीकारतात आणि केवळ बोलण्यामध्ये नाही तर आपल्या जीवनाच्या आचरणामध्ये आणलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ई बाईकच्या माध्यमातून ही मोहीम सुरू केली. मला स्वतः ज्यावेळेस कळलं मी आमदारांना संपर्क केला आणि मी म्हटलं बा ही वस्तुस्थिती खरी आहे का, तर त्यांनी सांगितलं हो हे खरी आहे आणि आम्ही संध्याकाळी या बाईकवरनं आम्ही सुरुवात करणार आहे. मी म्हटलं मलाही बघायला यायचं आहे की नेमकं काय. आणि म्हणून मी इथले आमचे आमदार, इथले महापौर, इथले उपमहापौर या सगळ्यांचं मनापासून धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायाताई परदेशी, उपमहापौर पाटीलताई, आमचे खासदार, माजी संरक्षण मंत्री या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करण्यासाठी आलोय की बोलण्यापेक्षा करून दाखवणं हे सुद्धा फार महत्त्वाचं बाब आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. भारतीय सशस्त्र सेवेत व महाराष्ट्र शासनाच्या सेवेत 37 वर्ष सेवा देणाऱ्या गंगानाथ जगन्नाथ सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे शनिवारी उत्साहात संपन्न झाला. भारतीय सशस्त्र सेनेत व महाराष्ट्र शासनाच्या सेवेत 37 वर्ष सेवा देणाऱ्या जगन्नाथ गंगाराम सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील संतोषी माता चौकातील सैनिक लॉन्स येथे शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी विविध मान्यवर, नातेवाईक व मित्र परिवार तसेच घर परिवार तसेच सहकाऱ्यांतर्फे सूर्यवंशी यांना शाल, पुष्पगुच्छ व कृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या सेवा काळात सूर्यवंशी यांनी भारतीय सशस्त्र सेवेत व जिल्हा परिषद बाल कल्याण विभागात 15 वर्ष अखंड सेवा केली. या प्रसंगी जिल्हा सैनिक कर्मचारी, अधिकारी तसेच सूर्यवंशी यांचा मित्र परिवार व घर परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. की मी आता झाशीच्या राणीसारखी कुठेच मागे राहणार नाही आणि मी झाशीच्या राणीसारखी त्यांच्या पाठीशी पण उभी राहणार आहे. मी त्यांना एवढंच सांगते की तुम्ही तुमचं समाज कार्य, माजी सैनिकांसाठी जे काही करायचं असेल ते मला करायला काही दुमत नाही, परंतु आपली तब्येतीची पण काळजी घ्या, एवढंच मला सांगायचं आहे. त्यांनी त्यांची तब्येत सांभाळून समाज कार्य करावं. मी त्यांचं समाज कार्य करायला सपोर्ट आहे, माझी पण त्यांच्या मागे साथ आहे. मी पण खंबीरपणे त्यांच्या मागे उभी राहणार आहे आणि मी पण याच्या पुढे त्यांना आता खूप आराम करा, बस झालं, खूप झालं आता. आणि तुम्ही सेवा करता, जिथं तुम्हाला आनंद मिळत तिथं अवश्य जा, तो आनंद तुम्ही व्यक्त करा आणि मनसोक्त जगा, हेच मला त्याला सांगायचंय. कारण त्यांचं जीवन खूप बालपणापासून खडतड गेलेलं आहे, ते मला माहिती नाही. पण मला जेव्हा त्या गल्लीतल्या बाया सांगायच्या, आजी बाया माझ्याजवळ बसायच्या, त्या सांगायच्या असा बाई तसा बाई, इतकं काम करायचं तितकं काम करायचा, असं जीवन गेलेलं आहे. पण आज मला एक वाईट वाटतं की त्यांचे जे कौतुक करणारे आई वडील होते ते नाहीत आणि ते जर राहिले असते तर आम्हाला अजून चांगलं हे वाटलं असतं. त्यांना पण आनंद झाला असता की माझ्या मुलाने काय केलंय. त्यांच्या कष्टाला तर फळ आलेलंच आहे आणि त्यांच्या कष्टाला फळ येऊन ते पण जरी नसतील तरी ते आमच्या आज हृदयात आहेत, ते अजून सुद्धा आमच्यासाठी जिवंत आहेत. म्हणून मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धुळे तालुक्यातील निंबुळ येथे 31 जागतिक तंबाखू विरोधी दिनी कृषी दुकानदारातर्फे शेतकऱ्यांना पोस्टर व बियाणे घेतलेल्या कापडी पिशवीत स्लोगनद्वारे जनजागृती करण्यात आली. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त धुळे तालुक्यातील
निमगुळ येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर कृषी दुकानदारांतर्फे शेतकऱ्यांना पोस्टरद्वारे व बियाणे घेतलेल्या कापडी पिशवीत स्लोगनद्वारे जनजागृती करण्यात आली. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. या दिवसाच्या औचित्यासह 2 मुख्य उद्देश लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजाराविषयी जागृत करणे आणि त्यांचे व्यसन सोडवण्यासाठी प्रवृत्त करणे हा आहे. बऱ्याच वेळा तंबाखू खाणे हे व्यसन नाही असे लोकांना वाटते. तसा तंबाखू हा मादक पदार्थ नाही, मात्र गंभीर दुष्परिणाम करणारा पदार्थ आहे. तंबाखू मधील निकोटीन हा शरीराची अत्यंत हानी करणारा पदार्थ असतो. अशुद्ध द्रव्यांनी बनलेला असतो. तपकीर, गुटखा, मिश्री, बिडी, सिगारेट, मावा, तंबाखू या सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे शरीराला धोका निर्माण होतो. तंबाखूमुळे हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार, टीबी, पक्षाघात, नपुसकत्व, कमी वजनाचे बाळ जन्माला येऊन मृत्यू येणे, तसेच तोंड, जीभ, घसा, अन्ननलिका, आतडी व इतर अवयवांचे कॅन्सर होतात. सतत दाढेत धरल्याने तोंडाचा कॅन्सर होतो. भारतात सध्या आहे त्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात जर तंबाखू सेवन चालू राहिले तर त्यामुळे तोंडाच्या कॅन्सरची जणू लाट येईल अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. यासाठी नियमितपणे दंत व मुख तपासणी करावी, पण फक्त याच दिवशी जनजागृती करावी असे नाही. ही जनजागृती वर्षाचे 365 दिवस झाली तरच फरक पडेल. यावेळी कृषी दुकानदार दिलीप शिवसरा, शांताराम सूर्यवंशी, दत्तात्रय मोरे, भास्कर सूर्यवंशी, दत्तू बोरसे, अर्जुन सोनवणे, नाना बोरसे, संजय सोनवणे, दिलीप मोरे, हेमराज पवार, भाऊसाहेब पवार, अजय मराठे, सुभाष सोनवणे, आधार सोनवणे, भरत मराठे, मनोज सोनवणे, पंडित सूर्यवंशी, भाऊसाहेब करणार, राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते. नमस्कार साथे, आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आणि त्या हिशोबाने आम्ही ग्रामपंचायत समोर तंबाखूजन्य पदार्थाचे हे जे इथे आहेत त्यांचे एक बॅनर लावलेले आहेत आणि या पदार्थापासून अलिप्त करायला पाहिजे. पहा, व्यसनाची वाळवी खरी शरीराची चाळणे अशा रीतीने चाळणी शरीराची करत असते. मरणाची इतकी ताक आहे, व्यसनाला आयुष्य नाही, व्यसनाला आयुष्य नाही लिहिले आहे. त्यानंतर घेशीला गुटख्याचा गुटखा, दूर नाही मृत्यूची घटका अशा रीतीने हे गुटखा सुद्धा फार हानिकारक आहेत. निकोटीन नावाचा घटक असतो आणि तो फार अत्यंत हानिकारक असतो. बसलो होतो नशेच्या वाहनात आणि व्यसनाने नेले मला स्मशानात. चला या पुढे. व्यसनाला ठेवा दूर, आरोग्य लागे भरपूर. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर व्यसनापासून अलिप्त राहा. यानंतर आपल्याला मृत्यू आहे. सिगरेटचा झटका, मृत्यूचा झटका. सिगरेटमध्ये सुद्धा तंबाखूजन्य पदार्थ असतो. त्याचप्रमाणे धूम्रपान करू नका. विळखा व्यसनाचा आणि खरी घात जीवनाचा. व्यसन टाळा आणि व्यसनाची पायरी नेती मृत्यूला दारे. पहा, असं तो एकदा गेला त्यानंतर त्या अशा शरीर आलेले आहेत आणि सिगरेट मृत्यूचा शॉर्टकट, अनमोल जीवनाचा अंत झटपट अशा रीतीने आपण हे बॅनर लावलेले आहेत. आपण आजपासून संकल्प करूया की आपण तंबाखूजन्य पदार्थ खाणार नाहीत आणि इतरांना सुद्धा त्याबद्दल जनजागृती करतो. पुण्याच्या जागतिक व्यसन विरोधी अभियान की तंबाखू मुक्त अभियान आपण जास्तीत जास्त आपल्या परिसरात राबवू. पुण्याच्या आपण आपले आभार मानतो आणि थांबतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त धुळ्यात अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. शहरातील सर्व भाजपचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या ई बाईकचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण. जगन्नाथ सूर्यवंशी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. आणि 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त निमगुळ येथे करण्यात आली जनजागृती. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमी तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.